महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. लय भारी यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांच्या अटकेनंतर त्या संदर्भात संबंधित प्रकरणामध्ये पुढे काय घडले आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. तुषार खरात यांच्या विरोधात 3 प्रकरणे आहेत. 1 जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण, 2 खंडणी मागणे आणि 3 संबंधित महिलेच्या खंडणी प्रकरणात सहआरोपी. पुढे पैकी जातीवाचक शिवीगाळ प्रकरणाची तक्रार संबंधित तक्रारदाराने 5.5 महिन्यानंतर वडूज पोलीस ठाण्यात दिली होती. त्या प्रकरणात त्यांना जामीन झाला आहे. 1 खंडणी प्रकरणाची तक्रार स्वतः मंत्री जयकुमार गोरे यांनी वडूज पोलीस ठाण्यात दिली आहे. 3रे खंडणीचे प्रकरण संबंधित महिलेच्या सातारा पोलिसांच्या अखत्यारीतील आहे. त्यातही तुषार खरात यांना सहआरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणात 2 इंटरेस्टिंग घडामोडी आहेत. त्यापैकी पहिली म्हणजे संबंधित महिलेचे खंडणी प्रकरण सातारा पोलिसांच्या हद्दीतील असताना त्याचा तपास वडूज पोलिसांच्याकडे देण्यात आला आहे. दुसरे म्हणजे जातीवाचक शिवीगाळ प्रकरणाची तक्रार वडूज पोलीस ठाण्यातील असताना त्याचा तपास फलटणच्या DYSPंच्याकडे दिला होता. संपूर्णपणे राजकीय सोयीनुसार पोलीस यंत्रणा काम करीत असल्याचे आणि तपास सुरू असल्याचे या दोन्ही गोष्टीवरून स्पष्ट होत असल्याचे मानले जाते. तुषार खरात यांना अटक झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस त्या संदर्भात बातम्या येत होत्या, परंतु नंतरही त्याही बातम्या बंद झाल्या. त्यामुळे हे प्रकरण नेमके कुठवर आले आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. तुषार खरात, अनिल सुभेदार आणि संबंधित महिला या न्यायालयीन कोठडीत असलेल्या तिघांना वडूज पोलिसांनी 30 एप्रिल रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले. तपासासाठी पुन्हा पोलीस कोठडींची मागणी केली. 2 दिवसाची पोलीस कोठडी दिल्यानंतर शुक्रवारी 2 मे रोजी पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी वाढवून मागण्यात आली आणि सोमवार 5 मेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली. या दोन्ही सुनावण्यांच्या दरम्यान न्यायालयात काय युक्तिवाद झाले आणि हे प्रकरण नेमके काय आहे या संदर्भात तुषार खरात यांचे वकील राजेंद्र गलांडे यांनी माहिती दिली. तुषार खरात आणि संबंधित महिला अशा दोघांनीही न्यायालयात तोंडी आणि लेखी म्हणणे मांडले आहे. आम्ही प्रभाकर देशमुख, रोहित पवार, रामराजे नाईक निंबाळकर आणि सुप्रिया सुळे यांची नावे घ्यावीत यासाठी पोलीस आमच्यावर दबाव आणत असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले असल्याचे वकील राजेंद्र गलांडे यांनी सांगितले. या संदर्भात 26 मार्चला विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन केले होते. त्यांनी म्हटले होते की तुषार खरात नावाचा एक तथाकथित यूट्यूबर आहे. त्याच्यासह महिला आणि अनिल सुभेदार या तिघांना अटक करण्यात आली आहे. या सगळ्यांनी मिळून कट रचला याचे सगळे पुरावे सापडले आहेत. फोन सापडले आहेत. कट रचला हे लक्षात आले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक आहेत. प्रभाकर देशमुख अनेकदा तिन्ही आरोपींशी बोलले आहेत. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरात यांना झाले आहेत आणि तुषार खरात यांनी व्हिडिओ केल्यानंतर त्यांना पाठवले आहेत. याची चौकशी होईल. पण कुठेतरी हे चाललं काय आहे? राजकीय शत्रू नाही, विरोधक आहोत, एखाद्याला जीवनातून उठवायचं असं होत असेल तर हे चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यांचे 1 महिन्यापूर्वीचे हे निवेदन आणि अटकेत असलेल्या लोकांनी न्यायालयात मांडलेले म्हणणे यावरूनच एकूण या प्रकरणाचा अंदाज येऊ शकतो. चला तर ऐकूया ॲडव्होकेट राजेंद्र गलांडे काय सांगतात. नमस्कार, महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं सरसे स्वागत. आता आपण आहोत सातारा जिल्हा न्यायालयाच्या समोर. या ठिकाणी आपल्याकडे वकील साहेबांना मी विनंती करतो की तुषार खरात या प्रकरणाचं आज कोर्टामध्ये तारीख होती, तर त्या तारखेच्या अनुषंगानं काय झालेलं आहे आजच्या तारखेला? तुषार खरात यांना सातारा येथे एक गुन्हा दाखल झाला होता. विराज शिंदे म्हणून जयकुमार गोरे यांचे एक मित्र आहेत. त्यांनी असा गुन्हा दाखल केला होता की एक महिला आहे आणि त्या महिलेचे वकील त्यांना भेटले. साताऱ्यातील एका चंद्रविलास पटेल म्हणून प्रसिद्ध उपहारगृह आहे तिथं भेटले आणि त्यांनी मागणी केली की 3 लाख रुपये तुम्ही द्या अशी मागणी केली. काहीतरी मिठवा प्रकरण अशी मागणी केली आणि मग त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं ते पोलीस स्टेशनला गेले आणि 1 कोटी रुपये त्या महिलेला त्या संबंधित ज्या वकिलांनी मागणी केली होती त्या वकिलांच्या ऑफिसमध्ये दिले आणि त्या दिवशी त्या महिलेला अटक झाली. अशा पद्धतीने एक केस आहे आणि त्या केसमध्ये त्यानंतर आरोपी नंबर 2 म्हणून अनिल सुभेदार आणि आरोपी नंबर 3 म्हणून तुषार खरात यांना या प्रकरणी पोलिसांनी तपासादरम्यान अटक केलेली आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला इनिशियल तुषार खरात यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती आणि त्यानंतर मेहरबान कोर्टानं आणखी पोलीस कोठडीची गरज नाही, तपासाची आवश्यकता वाटत नाही, तपासात काय प्रोग्रेस नाही म्हणून न्यायालयीन कोठडी दिली होती. त्याच्यानंतर आम्ही तुषार खरातच्या वतीनं जिल्हा सत्र न्यायालयामध्ये बेल ॲप्लिकेशन दाखल केलं
परंतु दरम्यानच्या काळामध्ये सरकारच्या वतीनं आम्हाला कमी पोलीस कोठडी दिली आणि आम्हाला या सगळ्या तीनही आरोपांना समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे. त्यामुळे वाढीव पोलीस कोठडी मिळण्याकरता जिल्हा सत्र न्यायालयामध्ये रिव्हिजन केलं होतं. त्या रिव्हिजन खरं तर बराच काळ चालल्या. त्या खरं तर तातडीनं संवेदनशीलतेनं त्याच्यावरती तातडीनं निर्णय होणं आवश्यक होतं, पण त्याच्यामध्ये विलंब झाला आणि विलंब झाल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांचा निर्णय बदलून त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आणि त्यानंतर आज पुन्हा न्यायालयामध्ये हजर केले होते. आज पुन्हा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टात हजर केलं. आज न्यायाधीश पूर्वी जे न्यायाधीश होते त्याच्यामध्ये त्यांची बदली झाल्यामुळे अन्य न्यायाधीशांच्या पुढे प्रकरण निघालं आणि त्या न्यायाधीश साहेबांनी आज त्यांना पुन्हा 3 दिवसाची म्हणजे सोमवारपर्यंतची पोलीस कोठडी दिलेली आहे तपासासाठी. आणि सर दुसरे आणखीन त्यांच्यावर आरोप कोणते आणि त्या केसचं स्टेटस काय? तुषार खरात यांच्या विरोधात सगळ्यात प्रथम हक्कभंग प्रस्ताव विधानसभेमध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सादर केल्यानंतर खरं तर तुषार खरात यांचा मला फोन आला होता आणि त्यांच्या विरोधात काही खोटे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे आणि तसं काय झालं तर माझ्यासाठी वकील म्हणून काम कराल का म्हणून त्यांनी मला विचारणा केली होती आणि मी त्यांना म्हटलं अजून काही दाखल झालेले नाहीत. तर ते म्हणाले की त्यांचे काय सोर्सेस आहेत, मंत्री महोदयांच्या जवळचे लोकही काय आहेत आणि मला कळतंय की माझ्या विरोधात गुन्हे दाखल होणार आहे आणि मला अटक होणार आहे. मग ह्या परिस्थितीत काय केलं पाहिजे? तर माझा त्यांना असा आवाज होता की तुम्ही गायब होण्यात किंवा फरार होण्यात काय अर्थ नाहीये. जे काय होईल त्याला सामोरं जाण्यातच हित आहे. कारण तुम्ही युट्यूब चॅनल चालवता, तुम्ही गायब होऊन काय करणार किंवा अटकपूर्वसाठी काही काळ तुम्हाला गायब व्हावं लागेल, त्याच्यात काय ते तुमच्या हिताचं नाही. त्या दरम्यानच्या काळामध्ये साधारणपणे 7 मार्च, 8 मार्च, 9 मार्च या काळामध्ये त्यांच्या विरोधात वडूज पोलीस स्टेशनला एक अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. ती घटना नोव्हेंबर 2024 ची होती. त्या घटनेचा गुन्हा मार्च 2025 मध्ये दाखल झाला. ती तक्रार अशी होती की आम्ही रस्त्यानं चाललो असताना वडूजमध्ये हे तुषार खरात वगैरे आले आणि त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केली आणि माझ्या जवळचे हार्ड डिस्क घेऊन गेले जबरदस्तीने, अशी ती तक्रार होती. परंतु या तक्रारच्या चौकशीचा प्रथम त्यांना 8 मार्चला ताब्यात घेतलं गेलं. 8 मार्चला ताब्यात घेतलं गेल्यानंतर त्यांना 10 मार्चला अटक दाखवण्यात आली वडूजमध्ये. मुंबई इथून त्यांना अटक केली आणि त्याच्यानंतर त्यांना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्या तपासादरम्यान केवळ हार्ड डिस्क पोलिसांनी जप्त केली नाही, कारण त्या गुन्ह्यामध्ये जे गेले होते त्याचे भरपूर त्याच्या घरातल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, लॅपटॉप, मोबाईल, त्याच्याजवळ सगळे असणारे हार्ड डिस्क, कॅमेरे सगळे पोलीस जप्त करून घेऊन आलेले आहेत. म्हणजे वस्तू त्या गुन्ह्यामध्ये गेली एक, परंतु 20 पेक्षा जास्त आर्टिकल्स त्याच्यामध्ये पोलिसांनी जप्त केली. असं त्या वडूच्या प्रकरणात झाले. वडूच्या प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडी होऊन त्याच्यामध्ये जामीन अर्ज तुषार खरात यांचा मंजूर झालेला आहे आणि तुषार खरात ह्या वडूच्या केसमधून आता सध्या जामिनावरती म्हणजे जामीन त्यांचा मंजूर झालेला आहे. परंतु वडूच्या केसमध्ये न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांना दैवडी पोलीस स्टेशनला जी एक केस आहे त्याच्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आलं आणि दैवडी पोलीस स्टेशनला जी केस आहे ती अशी आहे की त्यामध्ये स्वतः फिर्यादी हे मंत्री जयकुमार गोरे आहेत आणि त्यांची फिर्याद त्याच्यामध्ये अशी आहे की त्यांचे 1-2 कार्यकर्ते आहेत, बळवंत पाटील आणि धट म्हणून मसवडचे एक माजी नगरसेवक आहेत आणि या दोघांच्या जवळ 5 कोटीची खंडणी मागितली, अशा पद्धतीची ती तक्रार आहे. आणि त्या तक्रारीमध्ये त्यांना तपासासाठी घेण्यात आलं. त्याच्यामध्ये पण न्यायालयीन कोठडी झालेली आहे. त्याच्यामध्ये जो इनिशियल जामीन अर्ज होता दैवडी कोर्टामध्ये दाखल केलेला तो फेटाळल्यानंतर वडूज कोर्टामध्ये, सेशन कोर्टामध्ये जामीन अर्ज पेंडिंग आहे. त्याची 7 तारखेला सुनावणी आहे आणि तिथल्या वडूज कोर्टामधून त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी झाल्यानंतर, तुषार खरात यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी झाल्यानंतर त्यांना सातारा येथल्या गुन्ह्यामध्ये, खरं तर सातारा येथल्या गुन्ह्यामध्ये ते आरोपी इनिशियल नव्हते, परंतु या सातारा येथील गुन्ह्यामध्ये त्यांना आरोपी म्हणून आणि यांचे एकत्र, हे सगळे एकत्र आहेत, ती जी संबंधित महिला आहे
की जिला 1 कोटी देताना ताब्यात घेतलं होतं किंवा 1 कोटी, म्हणजे माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की ती पूर्णपणे खोटी केस आहे. तो पूर्णपणे ट्रॅप त्या महिलेच्या विरोधात मंत्र्यांच्या इशाऱ्यावरती लावण्यात आलेला आहे असं मला स्वतःला त्या केसचा अभ्यास केल्यानंतर वाटते. परंतु त्या केसमध्ये देखील तुषार खरात यांना आरोपी करण्यात आलं, आरोपी क्रमांक 3 करण्यात आलं आणि त्याच्या संदर्भामध्ये हे पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडीचा खेळ सुरू आहे. त्याच्यामध्ये असं काय ऐकण्यात येतं की हा फिर्यादी म्हणजे जे आता आरोपी तुषार खरात आहेत किंवा अन्य आहेत तर त्यांच्यावर काही दबाव असा आहे काय त्याची नावं घेण्याचा? याच्यामध्ये सेशन कोर्टमध्ये जेव्हा त्यांना 2 दिवसापूर्वी हजर करण्यात आलं होतं त्यावेळी तिन्ही आरोपींनी तोंडी तसेच लेखी पुर्षिस देऊन कोर्टापुढे आम्हाला इनिशियल ताब्यात घेतल्यापासून विशेषतः प्रभाकर देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांचं नाव घ्या आणि यांच्या सांगण्यावरून आम्ही हे कारस्थान करत होतो वगैरे किंवा त्यांचं नाव घ्या, त्यांचं स्टेटमेंटमध्ये नाव घ्या अशा पद्धतीचा दबाव आहे असं त्यांनी तोंडी मेहरबान कोर्टाला सांगितलं. आणि त्याशिवाय त्यांनी लेखी पुर्षिस माहिती कोर्टाकरता लेखी स्वरूपात सुद्धा कोर्टापुढे स्वतःच्या सहीने दिलेली अशी तिने स्वतः माहिती हो अर्ज करून दिलेली आहे. आणि याच्यामध्ये आणखी एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये काय झालेलं आहे, महाराष्ट्रामध्ये संघटित गुन्हेगारी विरोधात एक मोक्का कायदा आहे. त्या संदर्भात जेव्हा नवीन भारतीय न्याय संहिता आली त्याच्यामध्ये एक कलम 111 हे जे मोक्का कायद्याशी ज्या तरतुदी आहेत ह्या नवीन कायद्यामध्ये इंडियन पिनल कोड बद करून जेव्हा नवीन कायदा आला त्याच्यामध्ये त्या कलम 111 मध्ये तरतुदी आल्या आहेत. त्या तरतुदींचा गैरवापर होईल असे सगळे विशेषतः कायद्यातले जाणकार लोक होते जे खूप काळ ज्यांनी लिबर्टीसाठी काम केलेलं आहे हायकोर्टमध्ये, सुप्रीम कोर्टमध्ये, ते सगळ्या लोकांचं म्हणणं होतं की ह्या कायद्यातील या तरतुदींचा किंवा पूर्वी जी कायद्यात तरतूद होती की अटक केल्यानंतर 15 दिवसाच्या आतमध्ये जी काय पोलिसांच्या तपासाची आहे, पोलीस कोठडीची आहे ती कारवाई करता येईल. 15 दिवस एकदा अटक केल्यानंतर संपले की त्याच्यानंतर पुन्हा कोठडी मागता येणार नाही. ही जी पहिली तरतूद होती ती बदलून त्यापेक्षा जास्त मागता येईल, याचा दुरुपयोग होईल अशी सगळ्यांनी भीती व्यक्त केली होती. आणि ही केस मात्र त्याचं उदाहरण आहे की अशा पद्धतीनं जास्त काळ हे पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी याच्यामध्ये पण त्याच्यात लावलेलं आहे. हे जे 111 कलम आहे संघटित गुन्हेगारीचं ते सांगतं की किमान 2 गुन्ह्यामध्ये चार्जशीट दाखल झाला असलं पाहिजे. परंतु तसं न होता देखील याच्यामध्ये सातारच्या केसमध्ये 111 हे तुषार खरात आणि त्या इतर 2 आरोपी त्यांच्यासाठी ते लावण्यात आलेलं आहे. आणि ते गंभीर स्वरूपाचं राहतं, जामिनाला अडथळा व्हावे वगैरे हा उद्देश त्याच्यामध्ये प्रायमरी पोलिसांचा राहतो. हे 111 कलम लावण्याचा साधा अर्थ आहे की त्यांच्यामध्ये हे लागत नसताना लावलेलं आहे, म्हणजे त्यांच्यावरती सुद्धा मंत्र्यांचा दबाव आहे, तपासामध्ये दबाव आहे. याचं आणखी उदाहरण आहे गुन्हा सातारा पोलीसचा तपास ओडूस पोलीस स्टेशनला वर्ग केलेला आहे. म्हणजे सातारा पोलीस स्टेशनचा सातारा शहरचा गुन्हा आहे परंतु तपास वडूस पोलिसांच्याकडे दिलेला आहे. ते पोलीस कोठडीच्या लॉकअपमध्ये वडूस पोलिसांच्या ठेवत आहेत. म्हणजे ह्या कितीतरी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हॅरॅसमेंट ही चालू आहे याच्यामध्ये. जो अट्रॉसिटीचा होता त्याचा निकाल काय लागला? त्याच्यामध्ये जामीन मंजूर झालेला आहे. निकाल लागण्यासाठी अवकाश असतो. अजून त्याच्यामध्ये दोषारोपपत्र दाखल व्हायचं आहे, त्याच्यानंतर केस चालणार असते. सध्या त्याच्यामध्ये तुषार खरात यांना जामीन मिळालेला आहे. ती केस माझ्याकडे नव्हती. त्याच्यामध्ये ॲडव्होकेट नितीन गोडसे जे वडूचे आहेत त्यांनी त्याच्यामध्ये बेल ऍप्लिकेशन केलं होतं. रिमांडमध्ये केस अपेअर झालेली, त्यामध्ये जामीन झाला. त्यामध्ये जामीन